प्रामुख्यानं गेले 1.5 महिने झाले ही सगळी टीम काम करते. त्यातल्या त्यात मुख्य पांडे सर आहेत आपल्यासोबत, वकील पांडे सर आहेत. त्यांना विचारत आजचा दिवस कसा होता, कशा पद्धतीनं गोष्टी घडल्या, सांगा बरं मला. आता आपल्याकडं आता जे मंदिर डोळ्याने दिसतंय ते 65 वर्षापासून मंदिर आहे इथं, आणि आता आपल्याला ते मंदिर आहे हे आता सरकारला सिद्ध करायचं. म्हणजे मंदिर डोळ्याने दिसणारं मंदिर जे 65 वर्ष आपण बघणार आहोत. म्हणजे ही फार मोठी गमतीशीर आहे. जसं ते एक पिक्चर होता ना की विहिरीचा, म्हणजे ते विहीर हरवली आहे, तसं इथं मंदिर हरवलं आहे. फार मजेशीर आहे. आणि कशा पद्धतीने कामकाज चालतं शासकीय सरकारी, म्हणजे डोळ्याने दिसणारं मंदिर आता ते सिद्ध करायचं आहे. त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत. एकदा मंदिर सिद्ध झालं की या मंदिरासंदर्भात जे जे आदेश दिले, ज्या ज्या लोकांनी आता हे सगळे अडचणीत येणार आहे, त्यामध्ये सगळ्यात पहिले पुणे महानगरपालिका जे अधिकारी जे जे लोकांनी कुठं कुठं सहाय्य करून ते कागद बनवले, प्लॅन सँक्शन केले, आयओडी दिले, आम्हाला कमिशन प्लॉट केलं, कुठेही मंदिर नाहीये. डोळ्याने दिसतंय मंदिर. आता फक्त आम्हाला हे करायचं का 2-3 दिवस मंदिर असं. आता मला एकच भीती वाटते का ते यूज पर्यंत हे मंदिर असं हवेत उडालं नाही पाहिजे. उद्या जर मंदिर उडून गेलं काही होऊ शकतं. त्यामुळे आता आम्हाला 2-3 दिवस जातीने लक्ष द्यावं लागेल मंदिराकडे, कारण मंदिरच उडून गेलं परत तुम्ही काय सिद्ध करणार आहे. त्यामुळे बाकी की धर्मदाय आयुक्त महोदयांचं आता कसं आहे की जे आदेश दिले त्यांना, त्यांच्या लक्षात आलं की दिशाभूल केली गेली त्यांच्याशी आम्ही बरंच आर्ग्युमेंट झालं, कारण समोरची पार्टी आणि आपल्याकडे ज्युडिशरीमध्ये कसं आहे की दोन्ही पक्षांचं ऐकून घेतलेलाच निर्णय झाला जातो. त्यामुळे आज फक्त एक एक्स पार्टी इंटरिम स्टेप अप टू नेक्स्ट हिअरिंग त्यांनी सांगितलं की तुम्ही समोरच्या पक्षकारांना जे प्रतिवादी त्यांना नोटिसा द्या, बाय हँड द्या. तर आम्ही उद्या सकाळी त्यांच्याकडे आमच्या नोटिसा पोहोचवतील. त्यांना पुढील तारखेची त्यांना अवगत केलं जाईल सगळ्यांना की आपली पुढची सुनावणी 28 तारखेला आहे, आणि त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी त्यांना पूर्णपणे संधी मिळेल सरकारतर्फे, धर्मदायकतर्फे. आमच्या दोघांमध्ये पुढच्या तारखेला युक्त्या होतील. आता त्यांनी मंदिर कसं गायब केलं आणि आम्ही सांगतो मंदिर आहे, तर आता मध्ये शेवटी प्रामुख्याने आपण शेवटी बघणारच आहे. मंदिर रिअल मध्ये एवढं चांगलं सुंदर मंदिर आहे, त्या मंदिराला काय सो झालं नाही. कागदावरती आलं पाहिजे. आता ह्या मंदिराला कागदावर प्रकट करायचं आहे. म्हणजे 65 वर्ष जुनं मंदिर कागदावर प्रकट करायचंय, म्हणजे खरंच याच्यावरती एक पुस्तक लिहिलं गेलं तर काही होऊ शकतं. त्यामुळे गंभीर आहे हे प्रकार, आणि या सगळ्या गोष्टीवरती सर्वांना याचं उत्तर द्यावं लागणार आहे. प्रश्न विचारले जाणार आहे, माध्यम प्रश्न विचारणार आहे, सर्वजण प्रश्न विचारणार आहे की शेवटी मग मंदिर गायब झालं कसं. आणि आता ते त्यामुळे हे सगळं होणार आहे. आणि पुढच्या सुनावणीला जे ट्रस्टी आहेत, ज्यांनी बाकीच्या गोष्टी केल्या, मग हे सगळ्या गोष्टी येणार आहे.